तर मस्तपैकी आता पुण्यात फ्लॅट घेऊन मस्तपैकी मी नवऱ्याला बोलवणार आणि त्याच्यासोबत राहणार. आणि मग ना आम्ही मस्त सोबत ना हे टाकत जाऊ व्हिडिओ वगैरे, मस्त रील्स आणि त्याच्यानंतर छान छान ब्लॉग टाकत जाणार. कारण कसं आहे आता मी एकटीच आहे तर किती छान छान प्रमोशन मला येतात. आणि कसं आहे मी जर माझ्या नवऱ्यासोबत राहिली, त्याच्यासोबत छान छान व्हिडिओ वगैरे काढले तर मला अजून जास्तीत जास्त प्रमोशन मिळतात. आणि कोणालाही सुखाचा संसार पाहायलाच आवडत असते. तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. कशी आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिले सकाळी उठलेली आहे आणि उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर स्वराचा टिफिन वगैरे केलेला आहे. तर टिफिन केल्यानंतर इथं आमचं सुरू आहे संभाषण. काहीतरी तुम्हाला गोष्टी सांगत होता, त्याच्या शाळेतल्या जेवढ्या काही कंप्लेंट्स आहेत ना त्या मला ऐकायला मिळतात त्याची तयारी करताना. मम्मा तो मला मारतो, हा मला मारतो, हा असा करतो, हा तसा करतो, तो माझी बॅग फेकतो, तो माझा टिफिन घेतो, तो असा करतो. मग मी त्याला बोलते टीचर नसतात का? तर तो बोलतो हो. मग टीचरला सांगायचं. मग हो मी टीचरला सांगितलं होतं. मग टीचर काय करतात? तर टीचर त्याला पनिशमेंट करतात. अशा आमच्या गप्पा गोष्टी सुरू असतात. तर कसं आहे मला एकच गोष्टीवर तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं. आता ज्यांच्या नजरेत मी चुकी आहे किंवा ज्यांना माझे व्हिडिओ आवडतच नाही आणि त्यांच्या मनात माझ्याविषयी भरपूर असा द्वेष आहे, मला तर माहिती नाही का द्वेष करतात ते माझा एवढा. म्हणजे त्यांना जेलेसी होते की म्हणजे एखाद्याच्या मनातच असं असते ना की असे असतात काही लोकं की एखादा व्यक्ती समोर जात आहे आणि त्यात जर तो एकटा आहे आणि त्याच्या मुलांना तो चांगलं शिक्षण पाणी देत आहे, चांगलं राहणीमान, खाणं पिणं हे देत आहे. तर काही लोकं असे असतात ना ते वरून दाखवतात की नाही आम्ही कोणावर जळत नाही किंवा आम्ही कोणाचा रागद्वेष करत नाही, परंतु आतून ते आपला द्वेष करत असतात. आणि त्यांचा हाच द्वेष ना माझ्या व्हिडिओखाली दिसतो मला भरपूर वेळा अक्षरशः खूप घाण कमेंट असतात. परंतु कसं आहे मी रोस्टिंग एवढं सहन केलेलं आहे ना काही लोकांचं की एका दिवशी माझ्यावर 4-4, 5-5 रोस्ट व्हिडिओ पडत होते. परंतु ते दिवस गेले, राहिल्या त्या फक्त आठवणी. तो काळ मी पार पाडलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्यासारखे झुटूर-पुटूर आले आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये काही म्हणतील आणि मी त्याचा लोड घेणार आणि मी माझं काम थांबणार, असं कधीच होणार नाही. आगे आगे देखो होता है क्या. आता तर त्या डोळ्यांना माझा सुखाचा संसार पाहायचा आहे. कारण मी जर एकटी एवढे प्रमोशन करत आहे, कारण खरंच सांगते मी खूप थकलेली आहे. माझं वेळेवर जेवण करणं होत नाही. माझ्या घरात आज किराणा आहे, खाया पियाला सर्व आहे, परंतु मी कमावण्याच्या मागं ना वेळेवर जेवण करत नाही, मी काहीच करत नाही. आणि शेवटी माझ्या आईला माझी काळजी आणि सेकंड थिंग म्हणजे नवऱ्याला काळजी आहे. तर तो पण म्हणतो की तू मला एकदा माफ कर. आणि कसं आहे आता मी एवढं तर कमावत आहे की माझ्या नवऱ्याचा खर्च मी स्वतः आता उचलू शकते. आणि मी तुम्हाला सांगते की मी हे भांडण का स्टॉप केलेलं आहे, कारण की मी जेव्हा माझा नवरा 15 ते 20 दिवस नव्हता, त्याचा फोन लागत नव्हतं, माझ्या मनात खूप वाईट विचार येत होते. आणि जेव्हा ते विमान उडालं, तुम्ही तर बघितलं की ते गर्लफ्रेंड राग भरली होती, ती गेली आणि त्याला सॉरी म्हणण्याचा सुद्धा चान्स भेटला नाही. मग मला कुठंतरी असं वाटते की आहे माझ्या नवऱ्यात चुका, ते मी कधीच लपवल्या नाही. आता त्याने सर्व काही बंद केलेलं आहे. तो ना Instaवर ॲक्टिव्ह असतो ना फेसबुकवर ॲक्टिव्ह असतो. म्हणजे तो फेसबुक चालवतो, परंतु तो चुकूनही कोणाच्या व्हिडिओला लाईक करत नाही किंवा कॉमेंट करत नाही, जे मी त्याला मनाई केलं होतं. सेकंड गोष्ट म्हणजे आता तो कोणत्याही महिलेशी संपर्क वगैरे कोणासोबतच नाही आहे किंवा तो कोणासोबतही बोलत नाही. त्याची एक जी चूक झाली होती ते तर मी म्हणजे कधीच विसरणार नाही आहे आणि विसरूच शकत नाही. काही चुकी आपण कधीच विसरू शकत नसतो. परंतु कसं आहे मला जर उद्या कमी जास्त झालं, बरोबर, कारण आपलं आयुष्य कसं आहे, पाण्याचा बुडबुड आहे, तो कधी फुटणार हे सांगता येत नाही. आधीच आपल्या भावाच्या रक्ताच्या नात्यातून तर आपण उतरून गेलेलो आहोत. नेमकं आपल्याला कमी जास्त झालं तसं तर स्वामी आपल्याला कमी जास्त होऊ देतील नाही, परंतु झालं तर मुलांचा वालिसदार कोण? तोच राहणार आहे ना. म्हणून मग त्याला यावेळेस माफ कर दिया, जी ले अपनी जिंदगी. तर स्वराज स्कूलला वगैरे गेला. सगळ्यात पहिले आवरून वगैरे घेतलेलं आहे. आवरून घेतल्यानंतर काय केलं, बिस्किट पुडे मेथी वगैरे आणली आणि त्याच्यानंतर आमच्या इथं बिस्किट पुडे खूप लागतात, कारण मुलं सकाळी एक खातात, दुपारी एक खातात, संध्याकाळी एक खातात. आणि सोबतच मेथी वगैरे पण आणून घेतलेली आणि घरात तुमचे गळाटा बघू शकता किती आहे. कसं आहे माझं पहिलं मी लक्ष केंद्रित घेत असते ते माझ्या प्रमोशनच एवढे आहेत की त्याच्यापासूनच मला म्हणजे वेळ भेटत नाही. आणि वेळ भेटला की मग बाकीचे कामं, मुलांना वेळेवर जेवण पाणी द्या, हे करा ते करा, असं माझं दिवसभर चालू असते. तर आता तुम्हाला असं वाटत असेल मी का बोलत आहे फ्लॅटचं, तर मी माझ्या नवऱ्याला डायरेक्टली सांगून दिलेलं आहे की मी जर एका वर्षात एवढं मागं पाडलेलं आहे. माझं अकोटमध्ये सुद्धा घर आहे, स्वतःचं प्लॉट आहे,
पुण्यातसुद्धा आता लवकरच आम्ही आमच्या हक्काच्या घरात राहायला जाणार आहे. मी माझ्या मुलांसाठी एवढ्या कमी वयात किंवा एवढ्या कमी वेळात मी भरपूर काही सेव्हिंग करून ठेवलेलं आहे. चांगल्या शाळेत ते शिक्षण घेत आहे आणि कसं आहे मी वर्षभरात एका वर्षातून मला एकच ड्रेस भेटत होता. आज जेवढे माझ्या मुलांचा खर्च आहे ना, ते म्हणजे एका दिवसाचा खर्च आहे तेवढा माझा वर्षाचा होता. फ्रीचे पुस्तकं, फ्रीची बॅग. कधी मला नवीन बॅग भेटली नाही तुम्हाला सांगते. कधीच मला नवीन बॅग भेटली नाही. माझ्या मोठ्या भावाची बॅग माझा छोटा भाऊ यूज करत होता आणि त्याची बॅग मी घेत होती. पुस्तकंसुद्धा कधीच नवीन भेटली नाही आणि वर्षातून एकच ड्रेस भेटत होता. अजूनही माझं लक्ष आहे, मला 7व्या वर्गामध्ये माझ्या आईने स्कूलचा ड्रेस घेऊन दिला होता आणि 10व्या वर्गात गेल्यानंतर तो छोटा होत होता. तर मी आईला म्हणत होती की आई ड्रेस छोटा होत आहे, टोंग्याच्या वर येत आहे, मला नवीन ड्रेस घेऊन दे. तर माझी आई मला डायरेक्ट बोलली होती की आता काय 10वी झाली की कॉलेजमध्ये जाणार आणि हा ड्रेस तुला चालणार नाही. तर माझ्या आईने ब्लाऊज पीस असते ना ते आणलं होतं आणि तेव्हा काय 10 की 8 की 9 रुपयाचं ब्लाऊज पीस मिळत होतं. तर ते ब्लाऊज पीस ना माझ्या आईनं घेर म्हणून माझ्या त्या स्कर्टला मॅचिंग लावून दिलं होतं, परंतु मला नवीन घेऊन दिलं नव्हतं. त्याच्यामुळं माझी ही इच्छा आहे की मी जी गरिबी सहन केलेली आहे, मी जे काही सहन केलेलं आहे ते माझ्या मुलांनी सहन करू नये आणि देवाच्या दयेने सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. पुण्यात आल्यानंतर म्हणजे सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही, परंतु लवकरच धमाका होणार आहे. तर सर्व आवरून झाल्यानंतर माझे प्रमोशनचे कामं चालू होतात. तर ही साडी आहे ना, ही खूप छान होती. पिस्ता कलरची साडी होती आणि खूप छान अशी मला मोत्याची ज्वेलरी आली होती. म्हणजे छोटा हार, मोठा हार, नथ हे सर्व काही मला आलेलं होतं. तुम्हाला हे पाहिजे असेल तर मी खाली टॅग प्रोडक्ट आहे ना, तिथं मी टॅग करून देणार आहे. तिथं क्लिक करून तुम्ही हे साडी, ज्वेलरी सगळं काही खरेदी करू शकता. आणि सगळं काही बदललेलं आहे आणि भरपूर लोकं म्हणतात, "तू एवढी कमावते तर काय होते? नवऱ्याला का तेवढं खाऊ घालू नाही शकत का?" असं तसं. तर मी पण ठरवलेलं आहे की इट्स ओके, आता आपण एवढं तर कमवतो आणि तसं पण तो जर असला तर घरातलं समजा मुलांना ने-आण करणे, भाजीपाला आणणे, वरचे जरी त्याने कामं हँडल केलं तर भरपूर मला त्याचा सपोर्ट होणार. बाकी आई तर येतच असते अधूनमधी. मला खरी खास सपोर्टची खूप सध्या गरज आहे माझ्या फॅमिलीची, म्हणजे माझ्या नवऱ्याची किंवा माझ्या आईची. कारण एक जण माझ्या सपोर्टला असणे आवश्यक आहे. कारण मुलांच्या शाळेत जातात, त्याच्यामुळे मी त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही की तुम्ही माझे व्हिडिओ काढा किंवा काही करा. आणि त्यांना हे रिटर्न पार्सल द्यायचे आहेत, म्हणून मला अर्जंटमध्ये याचे व्हिडिओ करावे लागले. आता बघा आमची धांदल किती आहे. तो बाबा खाली उभा आहे, दिसली का स्वराज? तर इथं या साडी म्हणजे काही असे प्रोडक्ट होते ना ते रिटर्नमध्ये जाणार होते आणि त्यांचा मला कॉल आला की हे प्रोडक्ट रिटर्नमध्ये आहेत. तर ते माझ्या WhatsAppला OTP आणि प्रोडक्ट देऊन ठेवत असतात. तर एवढ्या घाई गडबडीने मी साडी वेअर केली आणि लगेच त्या ज्वेलरीचा वगैरे सर्व याचा मी व्हिडिओ शूट पटापट करून घेतला आणि त्याचंच इथं आता रिटर्नसुद्धा होते. तर अशी माझी धांदल होते. मग मला सांगा, माझा निर्णय योग्यच आहे ना? आणि कसं आहे, त्या लोकांचा अजिबात मी लोट घेत नाही ज्या लोकांनी मी एकटी असताना मला सपोर्ट केला नाही किंवा मला सहारा दिला नाही. आणि मी पैशाची तर मदत मी कधीच कोणाला मागितली नाही आणि मागणार पण नाही. तर त्याच्यानंतर ते जे रिटर्नचे पार्सल आले होते ना, ते पार्सल मी दिलेले आहे. कधी-कधी एवढे प्रमोशन असतात की वेळेवर जेवण करणं होत नाही आणि स्वयंपाकसुद्धा करणं होत नाही. आज सकाळी उठली तेव्हापासून रिटर्नचे प्रोडक्ट एवढे होते की याचा मला व्हिडिओ शूट करूनच द्यायचा होता. आणि कसं आहे, मला गावाला पण जायचं होतं लग्नाला. तर हे लग्नाला जाण्याच्या अगोदरचे व्हिडिओ आहे. तर मला लग्नाला पण जायचं होतं, त्याच्यामुळे मला पटापट या साडीचे व्हिडिओ करायला लागले, ज्वेलरीचे व्हिडिओ करायला लागले. तर लगेच ही ऑरेंज कलरची साडी होती, याचासुद्धा मला व्हिडिओ शूट करायचा होता. ही साडीसुद्धा खूप छान होती, पूर्ण ऑरेंज होती, लाल काटं होते, बुट्टे होते. खूप छान अशी साडी होती आणि त्याच्यामुळेच ती साडी मला आवडली होती आणि खूप सारे मी याच्यावर फोटो व्हिडिओ पण काढलेले आहेत. तर मला एकच सांगायचं आहे की भरपूर ऑप्शन होते माझ्या आयुष्यात, असं नाही आहे की नव्हते परंतु काय कुणास ठाऊक त्याचं अस्तित्व माझ्या मनावर राज्य करत होतं आणि ते हजारो पर्याय असूनसुद्धा त्याने कितीही त्रास देऊनसुद्धा त्याच्यातच जीव अडकतोय. यालाच तर खरं प्रेम म्हणतात. तर असं आहे. बाकी तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर ही खूप छान अशी ज्वेलरी पण आली होती, मोत्याची ज्वेलरी होती. खूप छान 3 कलरचे म्हणजे हे होते आणि याची पण व्हिडिओ शूट केला आणि हे शूट करताच मला 2 वाजले होते आणि मुलांना वगैरे भूक लागली होती. त्याच्यात सायलीची पण मुलगी आलेली होती. तर मला आज खिचडी भात करायचा होता. म्हणजे किती दिवस झाले मिक्स खिचडी असते ना, ते मी केलीच नव्हती. तर वेगळ्या पद्धतीने केली होती. थोडीशी हळद टाकली होती पाण्यात आणि तांदूळ वाफून घेतले होते. इथं सोयाबीन
होते, वटाणा होता, गोबी, टोमॅटो, शिमला मिरची हे सगळं मी कापून घेतलं होतं. सोयाबीन भिजू घातलेलं होतं, तर सोयाबीन पाण्यातून काढून घेतला. वटाणा होता, गोबी, टोमॅटो हे सर्व बारीक चिरून घेतलं. सगळ्यात अगोदर तेलामध्ये जिरं मोहरी सोडलं, त्याच्यानंतर तिखट, मीठ, हळद, धनिया पावडर, जिरा पावडर जे काही होतं ते सोडलं. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या टाकल्या. भाज्या थोड्याशा मस्त शिजू दिल्या आणि त्याच्यानंतर सोयाबीन वडी टाकली, त्या एकजीव केल्या आणि त्याच्यानंतर वाफवलेला भात टाकला. तर बघा किती छान माझा असा हॉटेल टाईप पुलाव तयार आहे, तुम्ही बघू शकता. तर असे आमचं जेवणा खाण्यापिण्याचे हाल असतात. तर त्याच्यामुळेच असं वाटते एक जण तरी सपोर्टला असणे घरात खूप आवश्यक आहे. म्हणजे मी नाही कितीही प्रयत्न केलं तरी प्रत्येक ठिकाणी मी नाही जाऊ शकत आणि त्याचा असर माझ्या तब्येतीवर होत आहे आणि मला ते हे कुठंतरी थांबवायचं आहे. म्हणूनच असं वाटते की त्याला सपोर्टला आता घ्यायचं वेळ आलेली आहे. तर फायनली आता मला खाल्ल्याची होती कोथिंबीर, किती म्हणजे कोशिंबीर काय म्हणतात त्याला, ते करायची होती. तर एक टोमॅटो घेतला, कांदा घेतला, काकडी घेतली, ते बारीक चिरून घेतलं. त्याच्यानंतर दही टाकलं, दह्यामध्ये जिरा पावडर, धनिया पावडर, थोडेसे चाट मसाला टाकला, मीठ टाकला आणि हे एकजीव करून घेतलं. एवढे भारी लागते ना खिचडीसोबत पापड, लोणचं आणि ही कोशिंबीर. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच सांगा. तर त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही सर्व ताट वगैरे वाढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी साडी काढून फेकली आणि लगेच जेवण करायला बसलेला. ताटामध्ये मस्तपैकी गरम गरम खिचडी घेतली, दह्याची हे घेतलं आणि त्यानंतर पापड वगैरे लोणचं घेतलं आणि जेवायला बसलो. त्याच्यानंतर जेवण झालं आणि भांडी वगैरे घासून ठेवली. तर लगेच माझ्या अजून एका ड्रेसचं प्रमोशन होतं, तर त्याचं प्रमोशन मला करायचं होतं. तर हा 3 पीस ड्रेस होता, क्रॉप टॉप होतं आणि खूप छान असा लेहंगा आहे, त्याच्यावर ओढणी आहे. आणि ही ओढणी एवढी छान आहे, ही 3 पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. अशी पण घेऊ शकता, पदरासारखी पण घेऊ शकता आणि गळ्यात पण टाकू शकता. तर त्याच्यामुळे याचा पण मला व्हिडिओ त्याच्यामुळे याचा व्हिडिओ मला करायचा होता आणि त्याचा व्हिडिओ मी करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे ड्रेस बघा. तर अशी माझी दिवसभर धांदल सुरू असते. तर संध्याकाळी आम्ही घेऊन आलेलो आहोत डॉगी. दे रे त्याले. चल बेटा. तर हे डॉगी आणलं होतं आम्ही, हरवलं होतं हे. आता याच्या मालकाचा फोन आलेला आहे. थांब ना बे, अरे थांब ना राजा रे. आता याला मी घेऊन जात आहे त्याच्या मालकाचं. आता डॉगीला घेऊन जायचं आपल्याला. तर त्याच्यानंतर ज्याचा डॉगी होता त्याचा डॉगी आम्ही देऊन आलेला आहोत आणि त्याच्यानंतर घरातलं सर्व काही आवरून ठेवलं. आवरून ठेवल्यानंतर झोपताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी दूध वगैरे घेत असते, हळद स्वराजला देत असते आणि गरम दूध आणि तूप 1 चम्मच मी घेत असते. तर आता सगळं काही आवरून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. फक्त इकडला गळाठा बाकी होता. तुम्ही हा व्हिडिओ करता करता एवढा गळाठा घरात होतो. तिथं ज्वेलरीचा त्याचा गळाठा होता, इथं साड्यां वगैरेचा गळाठा होता, जो की मी शूट केलेला होता त्याचा गळाठा असाच पडलेला होता. कारण माझी अजिबात कॅपॅसिटी नव्हती आज काही करायची, तर मी हे पडलेलं राहू दिलं. फक्त मी किचन कट्टा वगैरे साफ करून घेतलेला होता. तर हे सर्व मग मी आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मला झोपायचं पण होतं. तर तुमचं काय मत आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.